रिझल्ट लागलेला आहे आणि मिताली काब्रा यांनी 99% घेतलेले आहे. सध्या आपल्यासोबत मिताली आहे. मिताली, सगळ्यात पहिले कॉन्ग्रॅच्युलेशन्स. काय वाटतंय नंबर आले? अच्छा लग रहा है बहुत। एक्सपेक्टेड था बट इतना एक्सपेक्टेड नहीं था, तो दिस इज़ बहुत अच्छा लग रहा है। किस तरह की स्ट्रेटजी थी आपकी? स्ट्रैटेजी तो ये थी कि बोर्ड एग्ज़ाम्स क्या मतलब कैसे होती है उनको पहले समझे कि क्वेश्चंस किस टाइप के आते हैं वगैरह, और उसके बाद फिर उसके हिसाब से स्टडी करें। जी। कितने घंटे आप दिन में से पढ़ते थे? और मैं बोर्ड्स के टाइम पे तो काफ़ी हो गया था, रफली 9 to 10 आवर्स। जी। अभी जिस टाइम पर रिज़ल्ट आया, जब देख रहे होंगे आप लोग कम लैपटॉप पर, तो सीट नंबर डालने के बाद जो रिज़ल्ट आया वो चौंकाने वाला था? मतलब फॉर अ मोमेंट हाँ, बट देन धीरे धीरे अब सेटल इन हो रहा है। जी। अभी फ्यूचर में क्या कर रहे हैं? फ्यूचर में अभी तो जेई एडवांस्ड पे पूरा फोकस है, उसके बाद जो कॉलेज मिलेगा उसके हिसाब से आगे। अगर बात की जाए 10th के रिज़ल्ट की, तो उस टाइम पर कितने परसेंट आया था और वाशी में क्यों चुना आपने 12th के एग्ज़ाम्स के लिए? 10th में मुझे 98.6% आए थे। मैं आईसीएसई बोर्ड से हूँ, और वाशिम इसलिए क्योंकि मेरा नेटिव प्लेस है और वहाँ पे मेरे नाना जी भी रहते हैं, तो वो मुझे बहुत सपोर्ट किए और गाइड किए कि बोर्ड्स के लिए कैसे प्रिपेयर करना है और क्या करना है, इसलिए। सध्या आपल्यासोबत मितालीचे जे आई आहे ते पण आहे. मॅडम, मला सांगा, तुम्ही इथे संभाजीनगरमध्ये आहे आणि तुम्ही पण इंजिनियर आहे, तर स्ट्रॅटेजी कशी होती मितालीची? स्ट्रॅटेजी मितालीची अशी होती की तिने मेन्सपर्यंत फक्त पेपर्स जे ही 3S इन्स्टिट्यूटमध्ये तिने जेई मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी क्लास लावलेले होते. त्यांनी एक बेसिक कसे पेपर्स असतात त्याची आयडिया या मुलांना दिली होती. मेन्सपर्यंत तिने तितकंच बघितलं होतं. नंतर मेन्स संपताच दुसऱ्या दिवसापासून तिने बोर्ड्सची तयारी केली. त्यासाठी तिने पहिले क्वेश्चन पेपर्स कसे असतात, त्याची मार्किंग कशी असते, कसं आन्सर लिहावं लागतं, हे सगळं तिच्या भावाकडून व तिच्या आजोबांकडून तिने पूर्ण एक 4-5 दिवसात बघून घेतलं आणि नंतर तिने आपला अभ्यास सुरू केला. मितालीचे जे मोठा भाऊ आहे त्यांनी पण टॉप केलं होतं का? हां, त्यांनी पण टॉप केलं होतं. 2020मध्ये तो पण महाराष्ट्रात अमरावती बोर्डातून पहिला होता. मला सांगा, इथे वाशिमी काय त्यांनी एक्झाम्स दिलेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10वीच्या एक्झाम्स दिलेल्या आहे आणि 12वीच्या वाशिममध्ये केलं. नाही, असं काही नाही. तिचे आजोबा एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवत होते. त्यांना हे 11-12चं कसं गायडन्स करायचं ते चांगलं माहीत होतं. तर ते म्हणाले की मी प्रॉपर गाईड करून घेईल, तर त्यामुळेच, बाकी काही नाही. काय मार्क्स खूप चांगले आहे. नीट काय दिलं नाही त्यांनी? तिचा इंटरेस्ट इंजिनिअरिंग साईडलाच होता, त्यामुळे मग नीट नाही दिलं. सध्या आपल्यासोबत मितालीचे जे वडील आहेत ते पण सोबत आहे. सर, मला सांगा, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला खूप कॉंग्रॅच्युलेशन. काय अपेक्षा होती काय? नाही, अपेक्षा तर खूप चांगल्या मार्कांची होतीच होती. फक्त 99% वगैरे येतील असं थोडंसं वाटलं नव्हतं कधी. हे स्वप्नात इथंच आहे ॲक्च्युली. ते मुलगी आहे आणि काही बाइंडिंग्स होते का काय? ॲब्सोल्युटली आमच्याकडे असं काहीही नाही. उलट मुलींना आम्ही जास्त प्रमोट करतो. मला हे सांगा, ते किती तास पळत होते काय? मिताली बोर्ड्सच्या वेळेस 9 ते 10 तास तर आरामात. सेटिंग कॅपॅसिटी तिची चांगलीच आहे आणि जेही करत आहे त्याच्यामुळं तो एक खूप मोठा सरप्लस पॉईंट असतो की बोर्डामध्ये पण हे खूप चांगलं लक्ष देतात, खूप चांगला अभ्यास होतो त्यांचा मग तिथे. मला हे सांगा, लहानपणी कशी पळीमध्ये कशी? मिताली आधीपासूनच चांगली आहे.